खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. खोट्या बातम्या छापतोय. छाप छाप. या बाया. खोट्या बातम्या छापतोय. छाप. काय रे? साहेब मी तुम्हाला खरं सांगतो. कशा पायी भिजल्या कोंबड्यागत? भिजलेल्या कोंबड्यासारखीच गत झाली माझी. म्हणजे? थोड्या मला शिजवून खाणार आहेत. खायला ये. हा अरे पण झालं तरी काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं रामायण झालं, आता महाभारत व्हायचं बाकी आहे. म्हणजे? तो इन्स्पेक्टर महेश आलाय मुंबईहून चौकशीसाठी. कसली चौकशी? अगं कसली चौकशी म्हणून काय विचारतेस? अगं मी ती बातमी दिली होती ना टकलू हैवानाची, ती अंगाशी आली माझ्या. तो इन्स्पेक्टर महेश म्हणतो बातमी दिलीच ना, दाखव टकलू हैवान. बाप दाखवण्याचे श्राद्ध कर अशी गत झाली माझी. मग दाखव की तुझा बाप. चावटच आहे, कानाखाली आवाज काढीन. बाप काय टकलू हैवान पाहिजे त्याला. वाय वाय. या बया, म्हणजे तर टकलू हैवान खराच आल्या बिगर तुझी सुटका नाही म्हण की. येड का खुळ तू? काय झालं? अगं टकलू हैवान खरा कसा येणार? मग? आणि समजा खराच आला. खराच आला. काय रे? काय झालं? गंगे गंगे आयडिया. आपल्या गावात टकलू हैवान येणार. म्हणजे येणार आणि आला की सळ तुझ्या घरी जाणार. माझ्या घरी? आणि तुझ्या बापा समोर तुला उचलून घेऊन जाणार. आणि तो कसा काय? तो कसा काय ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा. नमस्कार. कौन है तू? 50-50 कोस दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, टकलू हैवान आ जाएगा. कौन आ जाएगा? टकलू हैवान आ जाएगा. वो आ गया. अब तेरा क्या होगा कालिया? कालिया नवा हवालदार 100 म्हणतात मला. आदमी 1 और 0 2. ये नाइंसाफी है रे. अब मैं तेरा 1-0 उड़ा दूंगा. टकलू हैवाना, माझ्या बाला नग मारूस. एकलाच बा आहे माझा. एकला है, काला है. तू भी एकली है. क्या नाम है रे तुम्हारा? गंगू. गंगू. येडापिडा झालास की काय? कब तुझ्या बाला बरोबर येडा करतो. बहुत प्यारा नाम है रे गंगू. हाथ में बोला है. तेरी गंगा मुझे दे दे गोदावरी. आपला ठाकोर. टकलू हैवाना, हे तुला जड जाईल. मी हवालदार आहे आणि हवालदाराच्या हातून तू सुटणार नाही. पोलीस लोक टकलू हैवानाच्या केसाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही. का माहितीये? कारण त्याला एक पण केस नाही. डोळा फोडू काय? डोळा फोडू? हसणार नाही. तुला काय वाटलं? गावात टकलू हैवान आलाय ही बातमी खोटी आहे. अरे तुझ्या समोर उभा आहे टकलू हैवान. मला घाबरला. गाली देणे का? ऐक किसका आहे? तुझाच आहे. माझंच आहे. तुझं काय होणार रे? लक्ष. शट अप. व्हॉट नॉनसेन्स. मी विचारतो तू हे सगळं का केलंस? झुंजारचा खप वाढावा म्हणून खोटी बातमी दिली. ती बातमी खरी वाटावी म्हणून टकलू बनवून 1-0 बनवलंस. बघा ना, या सगळ्या गोष्टींमुळे गावात किती खळबळ मासली याची कल्पना आहे तुला? आय एम सॉरी सर. व्हॉट हॅपन? त्याच्या इंग्रजीवर जाऊ नका. 1 नंबरचा डॅम्बी साहित्य. मराठीत सांगतो माझी चूक झाली साहेब. चूक झाली. गाढवा, तुझ्या या मूर्खपणामुळे मुंबईची सगळी कामं सोडून मी इथं श्रीरंगपूरला आलो. कशासाठी? तुझा हा पोरकट तमाशा बघण्यासाठी. जवा तवा तोंडाला येईल त्या बाता मारतोय. टकलू हैवानाला, टकलू हैवानाला. त्या लांडगा आल्यासारखी गत व्हायची तुझी. आणि प्रत्यक्षात लांडगा आला तर एकलाच गावशील त्यांच्या तावडीत. शाळेत असताना ऐकली ती गोष्ट. खोटी बातमी देणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्याबद्दल मी तुला लॉकअप मध्ये सुद्धा टाकू शकतो. टाकाच. तुमच्या मुलीचं काय होईल? नाही महेश, प्लीज असं करू नकोस. त्याच्या वतीने मी माफी मागते. वय साहेब, एक डाव माफ करा त्याला.
तू गप्पा काहीच गंगे बोलू दे की तिला, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? ठीक आहे, ह्या वेळेला माफ करतो तुला, पण याद राख, पुन्हा असं केलंस तर मुंबईच्या जेलची हवा खावी लागेल. मुंबईचं क्लायमेट मला सुटच होत नाही, सारखा घाम येतो तिकडे मला. आणि इथं आमचा घामटा काढतो त्याचं काय? हवालदार जाऊ दे त्याला. हा, जा. मग? साहेब तुम्ही किती चांगला आहे लई थँक्यू बघा. थँक्यू. ए गंगे चल घरला पहिली चल. कावतोय बीपी वाढेल तेव्हा कळेल. महेश थँक्यू व्हेरी व्हेरी मच. खरंच तुझे आभार कसे बनवायत हेच कळत नाही. अशा वेळी आभार माणूस नाही. तू आता मुंबईला परत जाणार असशील तू म्हणत असशील तर निघतो. आणि थांब म्हटलं तू म्हणून तर बघ. मला वाटतं उमा, लक्षानं गंमत म्हणून सोडलेल्या बातमीमुळे काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो. म्हणजे नेमका काय तो मला सांगता येत नाही, बट लेट अस वेट अँड सी. काही दिवस मला थांबावं लागेल इथं. तू इथे थांबतोस इतकं बरं झालं. तुला आमच्या गावच्या माघी गणपतीचा उत्सव तरी बघता येईल. रिअली?